नमस्ते. प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्स मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. मित्रहो, रविवार 24/3 रोजी झालेल्या मराठा समाजाची बैठका आणि तिथून पुढे आतापर्यंत झालेल्या सगळ्या बैठकांमध्ये अर्थात त्या बैठकीमध्ये सगळे बरेचसे मराठे थोडेसे सैरभैर झाल्यासारखे वाटले. कारण त्या तारखेनंतर ज्या बातम्या सोशल मीडियातून येऊ लागल्या त्यामुळून बऱ्याच जणांचं दिल खचलं होतं. त्यांनी काय सांगितलं, मनोज जरांगे पाटलांनी काय निर्णय घेतला होता की मी स्वतः कोणतीही निवडणूक लढणार नाही. कोणत्याही मतदारसंघामध्ये शेकड्यांनी हजारोनी मराठ्यांनी उमेदवारी करायची नाही, फॉर्म भरायचे नाही. एका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकानंच केवळ उमेदवारी करायची. आणि या संदर्भात जेवढे उमेदवार इच्छुक असतील या संदर्भातला निर्णय आपण 30 तारखेच्या बैठकीमध्ये घेऊ. अत्यंत चांगला निर्णय. काय याच्यामध्ये लोकांना सैरभैर वाटावं असं वाटलं हे मला नाही नेमकं समजलं. एक तर गोष्ट अशी होती की समाज माध्यमातल्या सोशल मीडियामधून अनेक प्रकारचे आरोप हे मनोज जरांगे पाटलांच्या वरती होत राहतात. त्यामुळे ते ऐकून काहीतरी वेगळ्या दिशेला पुढे आपलं आंदोलन जाईल असं त्यांना काही जणांना वाटलं असण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला माहिती आहे मराठा आंदोलकांच्या विरोधात भूमिका मांडणारे कोण आहेत, बारस्कर सारखे, हे तुम्हाला माहिती आहे. ते ऐकायचेच नाही. ते ऐकल्यामुळं हे अशा पद्धतीचे काहीतरी घोळ होत राहतात. त्यांना ऐकायचं नाही. एक गोष्ट अपेक्षेनं आली, कारण हे घडलं कशामुळं तर 24 मार्चला ज्या बैठकीला माणसं आलेली होती आणि जे आपले कार्यकर्ते आले होते त्यांच्या डोक्यात काय होतं, त्यांना काय अपेक्षा होती, त्यांच्या अपेक्षा घेऊन ते आलेले होते. की आपल्या आता म्हणजे आपल्यावरती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मोठा द्वेष केलेला आहे मराठ्यांचा. आणि निवडणुकीच्या तोंडावर आपण मागितलेलं एक आरक्षण ते प्रत्यक्षात त्यांनी 10% आरक्षण 50%च्या वरचं दिलं. सर्व बाजूनी फसगत ते करतायत. अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीवरती आपण सगळ्यांनी तुटून पडायचं अशी एक भूमिका घेऊन मनामध्ये सर्वसामान्य माणसं ही आली होती. साहजिक आहे, त्यांचं काही चुकलं अशातला प्रकार नाही आहे. पण इथं नेत्याला, नेतृत्व करणाऱ्या माणसाला केवळ एक ही घटना बघून चालत नाही मित्र. त्यांनी हे जे आपलं आंदोलन आहे हे आंदोलन दीर्घकाळ चालायचं आहे. अनेक प्रश्न म्हणजे आपल्या समाजाच्या समस्या आहेत. ह्या सगळ्या समाजाच्या म्हणजे समस्या सोडवण्यासाठी आंदोलनाचा वापर करायचा आहे, केवळ आरक्षण नाही. दुसरं असं की आपल्या मराठा समाज नाही, आपल्या मराठा समाजावर मुसलमान समाज आहे, धनगर बांधव आहे, अनेक अल्पसंख्य समाज आहेत. या समाजाच्या सुद्धा समस्या ह्या आपल्याच मित्र मानायच्या आहेत. आणि जरांगे पाटलांची सुद्धा तीच भूमिका आहे, हे मात्र विसरू नका. म्हणून मी असं म्हणतो की लगेच आपण सैरभैर होणं किंवा आपल्या नाराज होणं हे डोक्यातून काढून टाका. आता तुम्हाला त्याच्या बाबतीतलं एक महत्वाची गोष्ट, कारण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की मराठा समाजाला टार्गेट करणारे देवेंद्र फडणवीस जे आहेत, जसं मनोज जरांगे पाटील म्हणतात, या सर्वसामान्य माणसाला का नाराजी झाली तर ते नोंदी शोधायला मदत करत नाही. मागितलेले प्रमाणपत्र आता 2-2 महिने पेंडिंग आहेत, देत नाही. मनोज जरांगे पाटील साहेबांना सांगितलं होतं की न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ द्या, त्यांनी मुदतवाढ दिली नाही. मराठ्याच्या आंदोलनकर्त्या मराठ्यांच्या वरती मुद्दामून घातलेल्या केसेस आहेत त्या सगळ्या मी माघार घेतो असं सांगितलं होतं, तेही देवेंद्र फडणवीसांनी मान्य केलं नाही. सगळे सोयरे कायदा एकनाथ शिंदेनी सांगितला आम्ही देतो, तो त्यांनी मंजूर केला नाही. देवेंद्र फडणवीस साहेब तिथं सुद्धा आडवे आले. आणि देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यामध्ये सातत्यानं ओबीसीचा जप असतो. अर्थात त्यामध्ये धनगर बांधव आता येत नाही. हे सगळं कमी की काय म्हणून शेवटी आणि परत मनोज जरांगे पाटलांची SIT लावली. बऱ्याच मराठ्यांना असं वाटलंही असेल की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्यावरती 1 रुपया सुद्धा त्यांच्यावर पडलेल्या धाडीतून त्यांच्याकडून मिळालेला नसताना सुद्धा ईडीनं जाणीवपूर्वक अशा तमाम भारतीयांची बहुतेक भारतीयांची अशी भूमिका आहे
कारण त्यांच्याकडे एकही रुपयात पडलेल्या धाडीमध्ये सापडला नाही. पण अरविंद केजरीवालांना अटक केली आणि आता ते जामीन द्यायला तयार नाहीत. कदाचित भारतीय जनता पार्टीची इच्छा अशी असावी की अरविंद केजरीवाल यांना चालू असलेल्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत यात बाहेरच काढायचं नाही. मित्रांनो, असं घडत नाही. एखाद वेळेस ते जर अरविंद केजरीवाल साहेब जर आत राहिले तर काय परिस्थिती होईल? त्यांचे पाठीराखे पळून जातील असं वाटतं. त्यांना मांडणारा जो मतदार आहे तो पळून जाईल असं वाटतं. घडत नाही. उलट अरविंद केजरीवालांची लोकप्रियता वाढली. इंडिया आघाडी जी विरोधक म्हणून काम करते भारतीय जनता पार्टीच्या, त्यांच्यातील संघटन अधिक बळकट झालं. त्यामुळं एसआयटी लावून यदा कदाचित मनोज जरांगे पाटलांना अटक करतील ही जी काय भूमिका काही जणांना वाटते, हे सगळं थोतांड आहे. काळजी करू नका. मनोज जरांगे पाटलांना अटक झाली तर का म्हणजे मराठा समाज गप्प बसेल असं वाटतं का? इतकं प्रचंड मोठं संघटन आहे. हे इतकं सोपं नाही. म्हणजे फडणवीस साहेबांना याची निश्चितच माहिती असेल. अन्याय झाल्यानंतर आपण भारतीय जनता पार्टीवरती या इलेक्शन मध्ये तुटून पडू तुम्हाला नको कोणी म्हटलंय? ते दादानीच प्रत्येक गोष्टी तुम्हाला असं म्हटलंय का की भारतीय जनता पार्टीला मदत करा? कुणीच ते म्हणत नाहीत आपल्या संघटनेतले. म्हणजे तुम्ही जे करायचं आहे ते कराच. उलट मी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की आपलं जे संघटन आहे हे संघटन टिकलं पाहिजे. त्यामुळे वेगळा काही निर्णय घेत असताना हे आपलं मराठ्यांचं संघटन जे म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली म्हणजे जमलेलं आहे हे कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे मोडता कामा नये. इकडं पहिलं लक्ष द्या. समाज माध्यमातून सोशल मीडियातून म्हणजे आता मनोज जरांगे पाटलांच्या विषयी प्रचंड वेगवेगळं लिखाण करणारी मंडळी आली. काही जण पेड असू शकतात. भारतीय जनता पार्टीला किंवा सत्ताधाऱ्याला मदत व्हावी अशा पद्धतीची हे असू शकतात. याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. जाणीवपूर्वक टीका करणाऱ्यांची संख्या ही जशी इलेक्शन मध्ये जर वाटायला लागलं की भाजप अडचणीत आहे तर हे सगळं वाढेल, हे लक्षात ठेवा. पण आपल्या मनाची एकाग्रता ढळू न देता आपलं संघटन अधिक बळकट करणं हे आपलं काम नाही का? एक गोष्ट आता चांगली झाली की मनोज जरांगे पाटलांनी जसं सांगितलं की प्रत्येक मतदारसंघातून एक एक उमेदवारच आपल्याला उभं करायचं आहे. गावागावातून बैठका घ्या आणि एक एक उमेदवार घेऊन या 30 तारखेला आपण निर्णय घेऊ. आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये महाराष्ट्राच्या अनेक मराठा संघटनांनी बैठका सुरू केल्या आणि या बैठका हे करून एक एक नाव घेऊन ते 30 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या या बैठकीकडे सगळ्याच लक्ष तिकडे सगळे निघाले आणि त्या ठिकाणी एक उमेदवार करायचा आहे. ऐतिहासिक वेळ आहे. मनोज जरांगे पाटलांनी जे सांगितलंय की एक उमेदवार करायचा आहे, तिथं जर तुम्ही माझा उमेदवार घ्या तुझा उमेदवार घ्या हे राजकीय पक्षातलं जर का स्वभाव जर तिथं आपल्या लोकांनी आणला तर मित्रो हे संघटन टिकणं अडचण जाईल. म्हणजे ज्या भीतीनं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की मी राजकीय नाही आणि मी राजकीय निर्णय घेणार नाही, मी स्वतः उभारणार नाही, त्याला आपण बाधा पोचवू. एक भूमिका सगळ्यात महत्वाची की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली झालेली एकी आणि मराठ्यांचं जमलेलं हे ऐतिहासिक प्रचंड मोठं संघटन हे त्याला धक्का लागता कामा नये आणि ते टिकलं पाहिजे. हे प्रत्येक मराठा आंदोलकानं लक्षात ठेवलं पाहिजे. हे फार महत्वाचं. वंचित बहुजन आघाडीचे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष यांनी परत एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर युती करून आपल्याला लढायचं. त्यांनी परस्पर सांगितलं होतं. अर्थात त्याला मनोज जरांगे पाटलांनी दुजोरा दिलेला नाही. वंचितच्या आंबेडकर साहेबांचं महाविकास आघाडी बरोबर फाटलेलं आहे. अर्थात हे विश्लेषण करत असताना त्यांची अपेक्षा ही आधीपासूनच होती की मराठा समाजाबरोबर आपली युती व्हावी आणि आपण स्वतंत्र इलेक्शन लढावं. पण एक गोष्ट तपासणं गरजेचं आहे मित्रो.
मी सुचवतोय की आपल्या महत्वाचा जो विषय आहे की मराठा समाजाला आरक्षण कुणबी प्रवर्गातून म्हणजेच ओबीसी प्रवर्गातून 50% आतील आरक्षण आपण घेण्यासाठीचं आपलं जे संघटन झालेलं आणि आपला जो लढा सुरू आहे या लढ्याबाबत त्यांची भूमिका काय, 50% आतील आरक्षणाबाबत आंबेडकर साहेबांची भूमिका काय, ते जर त्याला संमती देत असतील तर एखाद्या वेळेस करायला हरकत नाही. पण जर ते त्या संमती न देता किंवा काही वेगळा जर निर्णय त्यांचा जर असेल तर आपण कसं त्यांच्याबरोबर, कारण आपला जो उद्देश आहे आणि ज्या मार्गाने आपण चाललोय तो मार्गच खंडित होईल. अर्थात कोणत्याही अर्थात ही राजकीय घटना आहे, राजकीय याच्यामध्ये काही गोष्टी बाजूला ठेवून सुद्धा संघटन होऊ शकतं. त्यामुळं आम्ही असं म्हणणार नाही स्ट्रेट फॉरवर्ड तुम्ही आमच्याच सल्ल्यानं जा. जो मनोज जरांगे पाटील याही बाबतीत जो निर्णय घेतील तो निर्णय सगळ्या मराठा समाजाला मान्य असावा. त्याच्यामध्ये पुन्हा खुसपट काय काढू नका. माझ्या दृष्टीनं एकच महत्वाची गोष्ट आहे, मराठा संघटन, मराठा नेता मनोज जरांगे पाटील आणि मराठ्यांचे समस्या आणि त्यातली सगळ्यात महत्वाची जी आहे ती ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांचं आरक्षण, या गोष्टीकडे प्राधान्यानं लक्ष द्या. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या होत राहतील. राजकारण हे सातत्यानं वेगवेगळ्या म्हणजे वळण घेत जात असतं मित्र. म्हणून म्हटलं आपलं जे जमलेलं संघटन आहे हे संघटन कोणत्याही परिस्थितीत त्याला धक्का लागता नाही असा निर्णय घ्यावा. शेवटी मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, संघटना वाढावी, एकी वाढावी, जी आहे ती टिकवून ठेवावी. मित्र, बराच लांबचा मोठा प्रवास आपल्याला करायचा आहे. इतक्या लवकर सैरभैर होऊन चालणार नाही. झालेत काही जण. सांगायचा मुद्दा हाच आहे की प्रवास बराच लांबचा करायचा आहे, आरक्षण तर मिळवायचं आहे. उलट याच्याही पुढे जाऊन काही राजकीय निर्णय सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी सांगितले घ्यायचे आहेत. हे सगळं करायचं असेल तर आज काही छोट्या मोठ्या गोष्टीनं सैरभैर किंवा आपलं दिल टाकणे म्हणतो तसं घडू नका. आपली मराठ्यांची जी संघटना आहे ही संघटना आहे ती टिकवा आणि परत ती वाढवा, एवढंच माझं मत. धन्यवाद मित्रांनो. माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.